नमस्कार मंडळी, मी संगीता. माझ्या स्वयंपाकघरात आपलं स्वागत. आज मी तुम्हाला कैरीच्या चटणीचे प्रकार दाखवणार आहे. ते 5 प्रकारच्या चटण्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चटकदार आणि चमचमीत अशा चटण्या तयार होतात. चला तर मग या चटण्या कशा करायच्या आपण बघूया. आता पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवते आहे. मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. चांगली कच्चीच कैरी घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, मी साल काढून घेतलेली आहे. साल नाही काढली तरी चालेल, पण मी इथे साल काढून घेतलेली आहे. त्याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे. मोठे तुकडे केले तरी चालतील, छोटे तुकडे केले तरी चालतील किंवा मोठ्या किष्णीने किसून घेतलं तरी चालेल. मी इथे तुकडे केलेले आहे. हे तुकडे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात घालायचे आहे. आपल्याला त्याची चटणी करायची आहे. साधारण 2 वाट्या ही कैरी आहे. तोतापुरीच कैरी घ्यायची आहे. तोतापुरी कैरीला आपल्याला गूळ साखर कमी घातलं तरी चालतं किंवा ती आंबट कैरी घेतली तर त्याला जरा जास्त गूळ लागतो. आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या ह्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकतात. 5-6 लसणाच्या पाकळ्या पण घेतलेल्या आहेत आपण. त्याचबरोबर आपल्याला थोडी काड्या असलेली कोथिंबीर घेतलेली आहे आणि त्यातच आपण टाकणार आहोत ओलं खोबरं. तर मी पाऊण वाटी जवळजवळ ओलं खोबरं घेतलेलं आहे. 2 वाटी कैरी घेतलेली आहे आणि पाऊण वाटी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. त्यातच टाकणार आहोत आपण मीठ. चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. हे बघा, हे आपण आधी साखर टाकलेली आहे. 1 चमचा 1.5 चमचा साखर टाकलेली आहे. चवीनुसार घ्या तुम्ही. त्यातच आपल्याला मीठ टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ही आता आपल्याला फिरवून घ्यायची आहे. थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला चटणी. हे बघा, ही मी अशी फिरवून घेतलेली आहे. पण आपण जिरं टाकायचं विसरलेलो आहे. मी अर्धा ते पाऊण चमचा जिरं टाकलेलं आहे आणि परत एकदा आपण फिरवून घेणार आहोत. ही आपली चटणी छान चटकदार चटणी तयार झालेली आहे. बघा, रंगसुद्धा सुंदर आलेला आहे आणि आपली चटणी तयार झालेली आहे. मी चटणी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. ही बघा, आपली चटकदार चटणी, चमचमीत चटणी तयार झालेली आहे. आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे. मी एक कढलं ठेवलं आहे आणि त्यात 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. तेल तापलं आहे आपलं आणि आपण त्यात टाकली आहे मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यातच टाकणार आहोत आपण कढीपत्ता. कढीपत्तासुद्धा छान तडतडला की आपण आता गॅस बंद करणार आहोत, नाही तर मग आपली फोडणी जळते. आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि त्यातच हिंग टाकणार आहोत. गॅस चालू असताना हिंग टाकला तर आपला हिंग जळतो आणि हळद पण जळते, म्हणून आपण गॅस बंद केलेला आहे. आणि ही फोडणी छान आपल्याला चटणीवर टाकून घ्यायची आहे. हवं असलं तर तुम्ही तिखट आवडत असेल तर थोडी हिरवी मिरची कट करून टाकली तरी काहीच हरकत नाही. ही फोडणी आपल्याला चटणीवर टाकायची आहे. ही बघा, आपण ही फोडणी चटणीवर टाकलेली आहे आणि आपली चटपटीत आणि चमचमीत चटणी तयार झालेली आहे. मी फोडणी छान कालवून घेतलेली आहे. चटणी एकजीव करून घेतलेली आहे आणि खाण्यासाठी आपली चटणी तयार आहे. बघा, रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे आणि चवसुद्धा खूप छान झालेली आहे. खाण्यासाठी तयार आहे आपली चटकदार चटणी. करायलाही सोपी आणि चवीला पण उत्तम अशी चटणी तयार झालेली आहे. आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत चटणीचा. मी तोतापुरी कैरीच घेतलेली आहे. छान धुवून घ्यायची आहे आणि साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि ती आपल्याला जाड किसणीने किसून घ्यायची आहे. आता तुम्हाला किती हवी तशी चटणी करू शकतात. मी 1 वाटीभर किस घेतलेला आहे. जाड किसणीनेच मी केसलेला आहे. आपल्याला हा 1 कांदा घ्यायचा आहे त्यासाठी आणि तो पण जाड किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे. आता ही कैरी तुम्ही बारीक किसणीने सुद्धा किसून घेऊ शकतात, कारण ही चटणी आपल्याला मिक्सरमधनं काढायची नाही आहे. ही तशीच ठेवायची आहे. पण मी जाड किसणीने किसलेलं आहे. जाड किसणीने किसलेलं मला आवडतं, म्हणून हे दोन्ही मी किसून घेतलेलं आहे. आता आपण एक मसाला तयार करू. मी चमचाभर मोहरी घेतलेली आहे. ती छान अशी भाजून घ्यायची आपल्याला. तेल न टाकताच आपल्याला भाजून घ्यायची आहे. ती छान खमंग अशी उडायला लागली की आपण काढून घेणार आहोत. हे बघा, अशी उडायला लागली आहे, ती आपण काढून घेणार आहोत. त्यातच आपण 1 चमचाभर जिरं टाकणार आहोत. ते सुद्धा असं खमंग भाजून घेणार आहोत आपण. जळू द्यायचे नाही आहेत आपल्याला, पण खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हे छान, हे सुद्धा असे छान उडायला लागलेत. आपण हे सुद्धा काढून घेऊया. त्यातच आपल्याला अर्धा चमचा मेथ्या टाकायच्या आहेत. हे बघा, हे काढून घेऊया आपण आधी आणि त्यातच आपण मेथी टाकूया. अर्धा चमचाच मेथी घ्यायची आहे आपल्याला. ही सुद्धा आपल्याला तेल न टाकता भाजून घ्यायची आहे आणि थोडासा रंग बदलला की आपल्याला मेथी काढायची आहे. मी गॅस बारीक केलेला आहे आणि छान मेथी पण भाजून घेतलेली आहे. ती सुद्धा
काढून घेऊया आपण. गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडंसं भाजून घेतलेलं आहे. याचा मसाला आपल्याला तयार करायचा आहे. हे मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरवर. हा सगळा आपल्याला घालायचा नाही आहे. आपण परत एकदा चटणी केली तर हा मसाला आपल्याला वापरता येईल. आपल्याला चटणीसाठी 1च चमचा पुरे होतो. मी सगळे आता कालवून दाखवते तुम्हाला. 1 वाटी मी कैरीचा कीस घेतलेला आहे. त्यातच आपल्याला कांद्याचा कीस टाकायचा आहे. हे बघा, हे तुम्ही बारीक किसणीने सुद्धा किसू शकतात. पण चटकदार चटणी ही तयार होते. चवीला इतकी उत्तम लागते. हा आता मसाला आपण केलेला आहे तो 1 चमचा घाला. तुम्हाला थोडासा जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकतात. हा सुद्धा आपण कालवून घ्यायचा आहे छान. त्यातच टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ. हे बघा, मी मीठ टाकलेलं आहे त्यात. आणि आपल्याला त्यात गूळ टाकायचा आहे थोडासा. तो सुद्धा चवीनुसार टाका. 1 ते 2 चमचे तुम्ही टाकू शकता. तोतापुरी कैरी असल्यामुळे फारशी ती आंबट नसते, त्यामुळे गूळ साखरेचं प्रमाण कमी लागतं. मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यातच आपण मोहरी टाकणार आहोत आणि मोहरी छान तडतडली की आपण लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत. मी 5-6 लसूण घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. तो फोडणीला आपण टाकलेला आहे. आपण हिंग टाकणार आहोत. गॅसची फ्लेम कमी करा, नाहीतर फोडणी जळण्याची शक्यता असते. आपली फोडणी छान झाली आहे. हिंग टाकण्यापूर्वीच मी गॅस बंद केलेला आहे. मी फोडणी खाली उतरून घेतली आहे. त्यातच बॅडगी मिरचीचे तुकडे मी थोडेसे टाकले आहेत. ते छान कुरकुरीत चटणीत छान लागतात. मी खाली उतरवल्यानंतर हळद टाकलेली आहे. वरच गॅसवरच टाकली तर ती करपू शकते, म्हणून मी नंतर टाकलेली आहे. यातच टाकायचं आपल्याला बॅडगी मिरचीचं तिखट, किंवा काश्मीरी लाल तिखट टाकलं तरी चालेल, किंवा साधं टाकलं तरी काही हरकत नाही. तुम्हाला चवीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकतात. ही छान फोडणी आपली तयार झालेली आहे. खमंग छान सुगंध येतो आहे आणि त्या चटणीवर आपल्याला ही फोडणी टाकायची आहे आणि छान कालवून घ्यायची आहे. आपली चटणी तयार झाली आहे बघा. चटण्यांचे असे वेगवेगळे प्रकार केले तर 2 घास खरंच आपल्याला जास्त जातात. आणि एरवी आपल्याला उन्हाळ्यात पाणी पाणी होतं, जेवण जात नाही, तर अशा प्रकारच्या चटण्या करून खाल्ल्या तर खरंच जेवण आपल्याला मनसोक्त आपण करू शकतो. हे बघा, चटकदार आपली चटणी तयार झालेली आहे. आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत चटणीचा. तर मी तोतापुरीच कैरी घेतलेली आहे. 1 वाटी मी किसलेली कैरी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण 1.5 चमचा तीळ घेतलेले, ते मी भाजून घेतलेले आहेत. 2 चमचे मी शेंगदाणे घेतले, ते सुद्धा भाजून घेतलेले आहेत. 1 चमचा मी जिरं घेतलेलं आहे, मीठ घेतलं आहे, साखर घेतलेली आहे आणि आपण ही कोथिंबीर घेतलेली आहे. भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे बघा, आणि काड्या असलेली कोथिंबीर घ्यायची आपल्याला. मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यातच आपल्याला वाटीभर तो कीस घ्यायचा आहे आणि ही कोथिंबीर घ्यायची आहे. त्यातच मिरची घ्यायची आहे, शेंगदाणे घ्यायचे आहे आणि तीळ घ्यायची आहे. मीठ, साखर सगळं घेतलेलं आहे आपण. आणि ही चटणी आता आपल्याला वाटून घ्यायची आहे. ही बघा, छान चटणी आपली तयार झालेली आहे. अगदी सोपी चटणी आहे. तीळ असेल घरात भाजलेली आणि शेंगदाणे असतील तर झटपट ही चटणी तयार होते. आणि भरपूर आपल्याला उन्हाळ्यात कैऱ्या मिळत असतात, त्यामुळे आपल्याला रोज चटणी एखादी केली तर छान जेवण जातं. बघा, ही आपली चटणी तयार झालेली आहे. 1 चमचा मी तेल तापत ठेवले, त्यातच मोहरी टाकलेली आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे नेहमी करतो तशी आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यातच टाकायचं आहे आपल्याला हिंग टाकलेला आहे आपण थोडासा, आणि मिरच्या टाकलेल्या आहेत थोड्याशा. आता या तुम्ही चवीनुसार टाकू शकतात, कमी अधिक. तुम्हाला तिखट आवडत नसेल तर टाकू नका. एक मिरची मी मोठी चिरून टाकलेली आहे. त्यातच मी कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे. खमंग आपली फोडणी तयार करून घ्यायची आहे. आपण वाटायलासुद्धा मिरच्या घेतलेल्या आहे आणि फोडणीतसुद्धा मी 1 मिरची घेतलेली आहे. त्यामुळे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही फोडणी आपण चटणीवर टाकून घ्यायची आहे आणि चटणी छान आपली कालवून घ्यायची आहे. अतिशय चटकदार चटणी तयार होते. तिळामुळे आणि शेंगदाण्यामुळे खमंग चटणी ही तयार झालेली आहे आपली. ही बघा, कलरसुद्धा छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा उत्तम झाली आहे. आपण ही नक्की करून बघा. आपण आता चौथा प्रकार बघतो आहे चटणीचा. आणि मी तोतापुरी कैरीच घेतलेली आहे, किसलेली कैरी घेतली आहे. हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, चवीनुसार घ्या. ह्या 3-4 घेतलेल्या आहेत मी. लसूण घेतले आहे 5-6 पाकळ्या. मीठ घेतलं आहे, गूळ घेतलेला आहे आणि आपण अर्धी वाटी
खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि ही भली मोठी कोथिंबीर घेतलेली आहे, काड्यासकट घेतलेली आहे मी. आणि त्याबरोबरच मी एक वाटीभर पुदिना घेतलेला आहे. त्या पुदिन्यामुळे चटणी खूप सुंदर लागते, त्यामुळे आपण नक्की करून बघा. आणि ही चटणी आता आपल्याला वाटून घ्यायची आहे. त्यातच आपल्याला थोडंसं जिरं घ्यायचं आहे. जिऱ्याने चटणीची टेस्ट खूप वाढते, म्हणून जिरं घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे, हे आपण वाटून घेऊया. आपली चटणी तयार झाली आहे. किती सुंदर रंग आलेला आहे बघा, आणि चवीलासुद्धा खूप छान होती ही चटणी. बाउलमध्ये काढून घेते आहे आणि आपल्याला वरून नेहमीप्रमाणे फोडणी टाकायची आहे. ही बघा, ही हिरवीगार चटणी आपली तयार झाली. 1 चमचा मी तेल तापत ठेवलं आहे, मोहरी टाकलेली आहे त्यावर, आणि त्यातच आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता. छान कढीपत्ता तडतडला की आपल्याला हिंग टाकायचं आहे. चवीनुसार आपल्याला हिंग टाकला की चटणी चटकदार होते. हिंगामुळे खूप छान टेस्ट. आता ही फोडणी आपल्याला चटणीवर ओतून घ्यायची आहे. ही बघा, चटणी छान कलर आलेला आहे. कलरसुद्धा बदलत नाही. पुदिन्याचा साधारण रंग कधी कधी बदलतो, पण हे कैरी घातल्यामुळे अजिबात रंगसुद्धा बदलत नाही. ही बघा, ही आपली चटकदार चटणी तयार झालेली आहे. चविष्ट आणि चमचमीत चटणी तयार झालेली आहे. आता आपण शेवटचा 5वा प्रकार बघणार आहोत, कांदा कैरी. आता एक कैरी थोडीशी पिवळी निघाली, त्यामुळे मी ती किसून घेतलेली आहे आणि त्याबरोबर आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 चमचाभर साखर टाकली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेली आहे. ही आता आपल्याला अशीच कालवायची, ही काही मिक्सरमधनं आपल्याला फिरवायची नाही आहे. हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. छान, हे बघा, हे एकत्र करून घेते आहे मी. आणि त्यातच आपल्याला जिरंपूड टाकायची आहे. जिरेपूड टाकल्यामुळे हे जिरं मी भाजलेलं आहे आधी, आणि त्यानंतर त्याची पूड केलेली आहे. आणि 1 चमचा आपल्याला बॅडगी मिरचीचं तिखट टाकायचं आहे, रंग सुंदर येण्यासाठी. आणि चवीनुसार तुम्हाला तिखट थोडंसं रेग्युलर टाकलं तरी काही हरकत नाही. हे बघा, आपली कांदा कैरी तयार झाली आहे. उन्हाळ्यात ही कांदा कैरी अतिशय सुंदर लागते. आता आपण नेहमीप्रमाणे त्याला फोडणी देऊया. 1 चमचाभर मी तेल तापत ठेवलं आहे, जिरं टाकलं आहे, मोहरी टाकलेली आहे. त्यात छान तडतडली की त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यात हिंग. गॅस बारीक करून आपल्याला हिंग टाकायचा आहे, नाहीतर हिंग जळतो. हिंगानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आणि यातच टाकायच्या आपल्याला मिरच्या थोड्याशा. मी बॅडगी मिरची टाकलेली आहे आणि तीसुद्धा छान तडतडली की आपल्याला त्याच्या बियासुद्धा मी त्यात टाकून दिलेल्या आहेत. छान फोडणी, खमंग फोडणी आपली तयार झालेली आहे. गॅस बंद केलेला आहे. ही फोडणी आपल्याला त्या चटणीवर, कांदा कैरीवर आपल्याला टाकून घ्यायची आहे. हे बघा, ही फोडणी मी त्या कांदा कैरीवर टाकून घेते आहे. छान आपण कालवून घ्यायची आहे. आता या चटणीला आपण फारसे काही साहित्य वापरलेले नाही आहेत, पण ही चटणी अतिशय उत्कृष्ट लागते, कारण कच्चा कांदा असतो त्यात, छान लागतो तो. आणि वरून छान कोथिंबीर पेरायची आहे आणि आपली ही चटकदार चटणी तयार झालेली आहे. बघा, ही मिरचीसुद्धा छान अशी कुडूम कुडूम मस्त लागते. आपणही नक्की करून बघा. हे बघा, आपली चटकदार कांदा कैरी तयार झालेली आहे. आपल्या कैरीच्या 5 प्रकारच्या चटण्या तयार झालेल्या आहेत. अतिशय सुंदर झालेल्या आहेत या चटण्या. आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.